अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलाय। पोलिसांकडून नेते आणि कार्यकर्ते स्थानबद्ध झालेले आहेत। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। आज अमित शहा अकोल्यामध्ये आहेत, त्यांची बैठक देखील पार पडते आणि त्याआधी या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते हे आहेत, त्यांना आता अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आणि त्यांना स्थानबद्धही करण्यात आले आहे। आपण बघतो ही दृश्य अकोल्यातली आहेत। अकोल्यामध्ये अमित शहा यांचा आज दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी जे आहेत त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। अमित शहा यांची अकोल्यामध्ये बैठक पार पडते। लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आणि त्यानंतर हे नेते आहेत जे पोलिसांशी चर्चा करतात। अकोला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। अकोल्यामध्ये अमित शहा यांची बैठक पार पडते। अमित शहा आज अकोल्यामध्ये आहेत, त्यांचा दौरा पार पडतोय आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे। अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अकोलाचा दौरा करतायत, त्यानंतर ते जळगाव आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावरही जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा आज अकोल्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायत, त्यांच्या बैठका घेत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्याच दौऱ्याच्या निमित्तानं आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जे आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा त्यांचा ताफा अडवला जाऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक गवई आपल्यासोबत जोडले गेले आहेत। दीपक, एका बाजूला अमित शहा यांची बैठक सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आज अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा म्हणून आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना घरामध्ये स्थानबद्ध करून ठेवलंय त्यांनी। नेमकं काय कारण आहे त्यांना हे स्थानबद्ध करण्याचं? नेमकं कारण हे आहे की त्यांना वाटेल की त्यांना असं वाटलंय की बाबा हे काहीतरी गोंधळ घालू शकतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात, काहीतरी शंका निर्माण होऊ शकते, म्हणून त्यांना घरात स्थानबद्ध केलंय।